श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा संकेत घेऊन आला आहे. या स्क्रीनवर तुम्हाला 3 सुंदर फुले दिसत आहेत. या 3 फुलांपैकी जे फूल तुमच्या मनाला सर्वात जास्त आकर्षित करतं त्या एका फुलाला मनापासून स्पर्श करा. घाई करू नका. शांतपणे डोळे बंद करा. स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि मन ज्या फुलाकडे ओढलं जातं त्या फुलाची निवड करा. लक्षात ठेवा, ही फक्त फुलाची निवड नाही, तुमच्या मनाची अवस्था, तुमची श्रद्धा आणि स्वामींची कृपा याचा हा एक सुंदर योग आहे. अनेक वेळा स्वामी आपल्याशी प्रत्यक्ष बोलत नाहीत, पण अशा छोट्या संकेतांमधून आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हे फूल निवडलं असेल तर आजचा संदेश तुमच्यासाठीच आहे. हा संदेश ऐकताना मध्येच व्हिडिओ बंद करू नका, कारण शेवटपर्यंत स्वामी तुमच्यासाठी असा एक आशीर्वाद देणार आहेत जो तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. आणखीन एक विनंती, जर तुमची स्वामी समर्थांवर अखंड श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. तसंच व्हिडिओला लाईक करून आपल्या इतर स्वामी भक्तांपर्यंत हा दिव्य संदेश नक्की पोचवा. चला तर मग, कोणतं फूल तुम्ही निवडलं आहे त्यानुसार स्वामी समर्थ आज तुम्हाला कोणता संदेश देत आहेत हे आता आपण जाणून घेऊया. जर तुम्ही पहिलं फूल निवडलं असेल तर स्वामी तुम्हाला काय सांगतात? प्रिय भक्ता, तू ज्या फुलाला स्पर्श केला आहेस तो योगायोग नाही. प्रत्येक निवडीमागं ईश्वराची एक सूक्ष्म योजना असते. आज मी तुला या संदेशातून एक गोष्ट सांगू इच्छितो. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली तरी मनातील श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नकोस, कारण श्रद्धा हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. तू अनेक दिवसांपासून एका गोष्टीची वाट पाहत आहेस. तुझा प्रयत्न सुरू आहेत, पण तुला अपेक्षित यश अजूनही मिळालेलं नाही. त्यामुळे कधीकधी तुझं मन खचतं, डोळ्यातून अश्रू येतात आणि वाटतं की देव माझी प्रार्थना ऐकत नाही. पण भक्ता, मी तुझ्या प्रत्येक अश्रूची, प्रत्येक प्रार्थनेची आणि प्रत्येक वेदनेची साक्षी आहे. तू केलेलं चांगलं कर्म कधीच वाया जात नाही. योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ तुला नक्की मिळतं. म्हणून अधीर होऊ नकोस. संयम ठेव. सकाळी उठल्यावर माझं स्मरण कर. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 21 वेळा जप. घरात प्रेमाने बोल. राग कमी कर आणि कोणालाही दुखवणारे शब्द वापरू नकोस. लक्षात ठेव, गोड वाणी हीच मोठी पूजा आहे. गरीब, गरजू आणि भुकेल्या व्यक्तीला शक्य असेल तेव्हा मदत कर. मी त्या सेवेमध्येच तुझ्या जवळ असतो. तुझ्या घरातील काही चिंता लवकरच कमी होतील. आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील. मात्र पैशाचा अहंकार करू नकोस आणि पैशासाठी चुकीचा मार्ग स्वीकारू नकोस. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचं फळ उशिरा मिळेल, पण कायम टिकेल. तुझ्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. ज्या गोष्टीसाठी तू मनापासून प्रार्थना करत आहेस त्या इच्छेकडे माझी कृपादृष्टी आहे. विश्वास ठेव. योग्य वेळ सर्व काही तुझ्या हिताचंच घडेल. फक्त एकच लक्षात ठेव, भक्तीमध्ये सातत्य ठेव आणि कधीही माझ्यावरचा विश्वास सोडू नको. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. ज्यांनी 2 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात तर जीवनात प्रत्येक माणसाला परीक्षा द्यावी लागते. काही परीक्षा धनाची असते, काही नात्यांची असते, तर काही मनाच्या धैर्याची असते. तुझ्याही आयुष्यात काही कठीण प्रसंग आले आहेत, पण हे सर्व तुझा अंत करण्यासाठी नाहीत, तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आले आहेत. जेव्हा तुला वाटतं की आता सर्व संपलं, तेव्हाच नवीन सुरुवात होत असते. तू इतरांच्या बोलण्याने खूप दुःखी होतोस. लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतःचा आनंद गमावतोस. पण लक्षात ठेव, जगाचं काम बोलणं आहे. तू फक्त सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्माचा मार्ग धर. जे तुझं आहे ते कधीही तुला सोडणार नाहीत आणि जे सोडून जातात ते तुझ्यासाठी कधीच नव्हते. माझं नाव घेताना मन शांत ठेव. रोज संध्याकाळी एक दिवा लाव आणि मनापासून प्रार्थना कर.
तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. नकारात्मक विचारांना मनात स्थान देऊ नकोस. प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने कर. देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद मान. कृतज्ञ मनातच सुख आणि समाधान वास करतं. तुझ्या जीवनात लवकरच एखादी आनंदाची बातमी येण्याची चिन्हे आहेत. एखादे अडकलेले काम पूर्ण होईल. जे लोक तुला कमी लेखत होते तेच तुझ्या यशाचं कौतुक करतील. पण त्यावेळी अभिमान बाळगू नकोस. नम्र राहा, कारण नम्रतेतच खरी महानता आहे. लक्षात ठेव, संकटे कायमची नसतात. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याला मी कधीच एकटं सोडत नाही. आता ज्यांनी 3 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांच्यासाठी काय स्वामी सांगतात तर पहा, आजचा हा संदेश तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आला आहे. तुझं मन अनेक प्रश्नांनी भरलेलं आहे. माझं काम कधी होईल? माझ्या घरात सुख कधी येईल? माझ्या मुलांचं भविष्य कसं असेल? असे अनेक विचार तुला सतावत आहेत. पण हे लक्षात ठेव, भविष्याची चिंता करून वर्तमान खराब करू नकोस. आज चांगलं कर्म कर, उद्याचं फळ मी स्वतः तुला देईल. घरातील ज्येष्ठांचा आदर कर. आई वडिलांचा आशीर्वाद हा सर्वात मोठा खजिना आहे. त्यांच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टही शक्य होतात. घरात प्रेम, शांतता आणि एकता टिकवून ठेव. रागाच्या भरात घेतलेले निर्णय टाळ. शांत मनाने विचार केलास तर योग्य मार्ग आपोआप दिसेल. तुझ्या आयुष्यात नवी संधी येणार आहे. त्या ओळखण्याची तू तयारी ठेव. भीतीमुळे संधी गमावू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव. मी तुझ्या सोबत आहे. रोज काही वेळ नामस्मरणासाठी राखून ठेव. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुझं मन स्थिर करेल आणि तुला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देईल. शेवटी एवढंच सांगतो, बघता कोणतीही परिस्थितीत आशा तू सोडू नकोस. श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी आयुष्यात कायम ठेव. जे काही घडत आहे ते तुझ्या अंतिम कल्याणासाठीच घडत आहे. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. चांगलं कर्म करत राहा आणि प्रेमाने जीवन जग. भक्तांनो, स्वामी समर्थाचा आजचा हा दिव्य संदेश तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच आहे. लक्षात ठेवा, जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या तरी कधीही स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणि विश्वास सोडू नका. कारण जिथे भक्ती असते तिथे स्वामींचा आशीर्वाद नक्कीच असतो. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक भक्ताची प्रार्थना स्वामी ऐकतात आणि त्यांचं कल्याण करतात. आजचा हा संदेश मनापासून स्वीकारा. रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 21 वेळा जप करा. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसंच हा दिव्य संदेश आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.